आजच्या गोष्टीचे नाव आहे पाणीपुरी. आईने निकिताच्या आवडीची पाणीपुरी बनवली. निकिता पाणीपुरी बघून खुश झाली. सौरभ व निकिताला बाबांनी पाणीपुरी दिली. आजीला पाणीपुरी घेऊन ते निघाले. एवढ्यात निकिताला जोराचा ठसका लागला. निकिताच्या घशात काहीतरी अडकले. ती जोराने खोकू लागली. सौरभ आणि आजी एकदम घाबरून गेले. आजीने घाईघाईने पाण्याचा जग आणला. पाणी पी, तिने निकिताला सांगितले. तिला निकिताची काळजी वाटू लागली. निकिता पाणी प्यायली. अजूनही तिला घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटत होते. तिचे बाबा आले. त्यांनी निकिताला मोठा आ करून खोकायला सांगितले. निकिताने खोकला काढला, तरी देखील काहीच फरक पडला नाही. सौरभने तिला डोक्यावर उभे केले. रेश्मा, बाबा, आजी सौरभला मदत करत होते. एवढं करूनही निकिताच्या घशात अडकलेले निघाले नाही. निकिता शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली करू लागली. घशात अडकलेले काही निघाले नाही. आईने निकिताला उड्या मारायला सांगितल्या. निकिता उड्या मारू लागली. घशात अडकलेले निघाले नाही. घरातले सगळेच काळजीत पडले. तितक्यात अंकिता पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली. निकिताला पेढे देऊ नकोस, तिच्या घशात काहीतरी अडकले आहे, आईने अंकिताला सांगितले. निकिता जोरात ओरडली, मी पेढा खाणार. तिच्या ओरडण्याने घशात अडकलेला पाणीपुरीचा तुकडा तिच्या पोटात गेला. माझ्या घशात आता काहीही नाही, निकिताने आनंदाने सगळ्यांना सांगितले. सगळ्यांनी निकिताकडे पाहिले. सगळेजण हसू लागले. घरातील सर्वजण पाणीपुरी खाऊ लागले.